आगामी काळात येणाऱ्या हिंदू मुस्लिम सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच शांतता राखण्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कारंजा शहर अंतर्गत 9 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे यांच्या नेतृत्वात कारंजा शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला। सदर रूट मार्च शहराच्या प्रमुख मार्ग आणि मिश्र वस्तीतून दाईपुरा कॉर्नर, चौरे लाईन, उस्मानिया मस्जिद, बिबिसापुरा चौक, महात्मा फुले चौक, नगीना मस्जिद, मेडिकल चौक, नेहरू चौक, टिळक चौक, दत्त मंदिर, रामासावजी चौक या मार्गाने कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे हा रूट मार्च संपविण्यात आला। तसेच रोड मार्च वेळी स्थानिक टिळक चौक येथे दंगा काबू पथकाचे प्रदर्शन सुद्धा करण्यात आले। या रूट मार्च साठी 10 अधिकारी, 30 अंमलदार, आरसीपी पथक, सीआरपीएफ प्लाटून, स्ट्रँकिंग फोर्स, 30 होमगार्ड तसेच 5 ते 7 वाहने अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली होती। नमस्कार, पोलीस स्टेशन कारंजा शहर, जिल्हा वाशिम। आज रोजी आपण कारंजा शहरामध्ये उद्याचे बकरीद उत्सव, मुस्लिमांचा महत्त्वाचा उत्सव, त्याचप्रमाणे हिंदूंचाही आषाढी एकादशी उद्या आहे। त्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये शांतता राहावी, कायदा सुव्यवस्था राहावी या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आपण आज रोजी माननीय ATO साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोबत कारंजा शहरामध्ये मार्च घेण्यात आलेला आहे। एक विनंती आहे सर्व हिंदू मुस्लिम आणि इतर सर्व धर्मीय बांधवांना की उद्या 2 मोठ्या धर्माचे महत्त्वाचे सण एकत्र आहेत, कृपया शांतता ठेवावी, सहकार्य करावे। धन्यवाद। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।